परिसर बघू शकता. ग्रामीण भागात नाही आहे, शहरात पण अशी ठिकाणं आहेत. शापूर कुठलं गल्ली सर हे? भोज गल्ली. नाव कसं तुमचं? नारायण. तुमच्या कामगारांनी बघितले साप काम हां. आणि इथं मंदिर पण आहे. त्यांना साप मारायचं नव्हतं आणि त्याला मारलं जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी बोलवलं. लक्षात घ्या, कवड्या असण्याची ज्या शक्यता आहे आणि इथंच आहे काय, आणि या ठिकाणी अशा ठिकाणी कवड्या साप राहतात आणि आमचा अंदाज बरोबर ठरतोय का बघूया आता. कारण याच ठिकाणी आम्हाला वाटलं नव्हतं नागही सापडला होता. लक्षात घ्या, शहरात सुद्धा साप असू शकतात, पण हा कवड्या सापच आहे. पहिला ह्याला पकडूया, तिथं पळून गेला तर तो सापडणार नाही. अशा प्रकारे त्याला पकडण्यात आलेला आहे. रात्री फिरणारा हा साप अतिशय आक्रमक असतो. कशा प्रकारे चावायला येतो बघू शकता. अतिशय आक्रमक सापामध्ये आता दुसरा क्रमांक लागतोय. कवड्या कॉमन स्नेक म्हटलं जातं. म्हणण्यासारखा सापासारखा वाटणारा हा साप. माझं शर्ट तुम्ही बघू शकता, ग्लोव्ज बघू शकता, काळा कुठं आहे. टी शर्ट माझा बघू शकता, हा मात्र ब्राऊन रंगाचा आहे. मन्यार हा काळा असतो, लक्षात घ्या. पकडणारे पण कधी कधी चुकीची माहिती सांगतात. तुम्ही फरक बघू शकता. काळ्या टी शर्टमध्ये माझा साप हा जो दिसतोय तो ब्राऊन कलरचा चॉकलेटी रंगावर दिसतोय. मन्यार मात्र काळा कुठ असतो, लक्षात घ्या. त्यामुळे ह्यातला फरक दिसून येतोय. ग्लोव्जमध्ये याचे दात शक्यतो पोचत नाहीत, लक्षात घ्या. पण हा अतिशय आक्रमक असतोय आणि हा ॲडल्ट म्हणजे पूर्ण वयाचा साप आहे. हा काही लहान बच्चा वगैरे नाही. आपल्या घरात बाथरूम किचनमध्ये येऊ शकतोय. शहरात राहणारा साप आहे हा. आता मी शहरातच पकडतो, लक्षात घ्या. रात्रीचं फिरणारा आहे, याच्यापासून घाबरायचं कारण नाही, कारण हा विषारी साप नाही.